आज आपण 2 किलोच्या गव्हाच्या पिठाची बिस्किटं बनवणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की 2-2 किलोचं मटेरियल माझ्याकडं येतं. कारण सांगते तुम्हाला. या ओव्हनचे फायदे तोटे बरेचसेच आहेत. मी नेहमीच फायदे जर सांगत गेले तर तोटा काय असतो हे तुम्हाला या क्षेत्रात उतरल्यानंतर समजेल. म्हणूनच म्हटलं तुम्हाला हा विषयसुद्धा सांगायचा. काय होतं की समजा दररोज बिस्किटं येतात करायला, एकान दिवस पूर्ण गॅप पडतो, योगायोग होतो, तो पूर्ण गॅप पडतो आणि 1 किलोची बिस्किटं करायला येतात. तेव्हा काय होतं की 1 किलोसाठी ओव्हन सुरू करणं परवडत नाही. 2 किलोपासून पुढं कितीही किलोची बिस्किटं असू द्यात चालतंय, पण 1 किलोसाठी ओव्हन सुरू करायला अजिबात परवडत नाही. कारण 1 किलोसाठी पण वेळ तेवढाच लागतो, 2 किलोसाठी सुद्धा वेळ तेवढाच लागतो. बेक जोपर्यंत बिस्किटं होतात तोपर्यंत दुसरा लॉट तयार होतो आणि ओव्हन प्रीहीट सारखा करावा लागत नाही. त्याच्यामुळं माझे नियम आहेत, कमीत कमी 2 किलोचं तरी बिस्किटचं साहित्य असावं आणि ज्यांना 1 किलोची बनवायची आहेत ना त्यांनी आधी संपर्क करा. कोणाची बिस्किटं जर असतील त्याच्यासोबत तुमची बिस्किटं बेक करून देते असं मी सांगते. पण स्पेशल 1 किलोच्या बिस्किटसाठी ओव्हन मी सुरू करत नाही आणि तो परवडतही नाही. मीच असं नाही, कोणीही करत नाही. आता इथं पिठी साखर 1 किलो घेतली 2 किलोसाठी. अमोनिया पावडर 4 चमचे घालायचा आहे 2 किलोसाठी. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा 2-2 चमचे घ्यायचा आहे. अजून बऱ्याच ताईंच्या कमेंट येत आहेत की ही पावडर कुठं मिळते, म्हणजे सगळ्या प्रकारच्या पावडरी बिस्किटमध्ये ज्या आपण वापरतो त्या. बेकरी प्रोडक्ट ज्या शॉपमध्ये मिळतं ना त्या शॉपमध्ये सहज अवेलेबल होतो. तुम्ही तिथंपर्यंत अजून पोचलेला नाही, त्यामुळं तुम्हाला तो सापडलेला नाही. असं कुठलंही ठिकाण नाही की तिथं मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशाच दुकानामध्ये तुम्ही जाऊन विचारा, मोठ्या एखाद्या शॉपमध्ये जाऊन विचारा की केकचं साहित्य कुठं मिळतं, बिस्किटचं साहित्य कुठं मिळतं, आईस्क्रीमचं साहित्य कुठं मिळतं. जिथं बेकरी प्रोडक्टचं साहित्य मिळतं ना तिथंच हे सुद्धा साहित्य मिळतं, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पावडरी असू द्यात. आता काय झालेलं आहे, हवामान थोडं थंड आहे, त्यामुळं पावडरीमध्ये सुद्धा एखाद दुसरी गाठ झालेली असते हवामान थंड असल्यामुळं. त्यामुळंच हे मी चाळून घेत आहे, बाकी विशेष काही नाही. आता तुम्ही म्हणणारा तू मेजरमेंट सांगायला लागलेस पण वजन तर केलंच नाही. पण यांनी हे मटेरियल स्वतः वजन करून आणलेलं आहे, त्यामुळं दुसऱ्यांदा वजन करायचा त्रास मी घेत नाही. समजा यामध्ये वाटीभर त्याने पीठ जास्त घातलं किंवा अर्धी वाटी साखर कमी केली, तूप थोडं जादा घातलं तरीसुद्धा मी आधीच सांगून टाकलेलं आहे. जे मी मटेरियल तुम्हाला सांगितलेलं आहे, मेजरमेंट सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे साहित्य दिलं तरच बिस्किटं तुमची चांगली होणार. किंवा तुम्ही जर समजा कमी जास्त मटेरियल केलं आणि बिस्किटं व्यवस्थित झाली नाही तर त्याला जबाबदार मी नाही, हे मी आधीच सांगून त्यांना टाकलेलं आहे. त्यामुळं मी बिनधास्तपणे मजुरीची बिस्किटं असतात ना ती बिनधास्तपणे मी बनवून देत असते. जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं मी चांगली बिस्किटं बनवण्याचा प्रयत्न करते. पण समजा एखाद्याचं कसं असतंय, नाही तेवढंच घाला आणि त्यातच मला बनवून दे, मी त्यावेळेला त्यांना मी सांगत असते बिस्किटं व्यवस्थित झाली नाही तर त्याला जबाबदार मी नाही. कारण कसं असतंय, मटेरियल कमी जास्त करणार ते आणि येते कुणावर, आपल्यावर, बिस्किट बनवणाऱ्यावर येतं. कारण बघा बिस्किट चांगली बनवली नाहीत म्हणून. त्यामुळं मी सगळीकडं सांगून टाकलेलं आहे, माझं जे मेजरमेंट आहे त्याप्रमाणे साहित्य आणलंसा तुम्ही तर 1 नंबर बिस्किट होणार. कमी जास्त बिस्किट मटेरियल आणलंसा, त्यामध्ये 600 ग्रॅम तूप घालून घेतलं. तूप घरचं आहे, पिवळं दिसत असलं तरी गाईचं तूप आहे आणि एकदम ताजं नुसतंच त्यांनी तूप तयार केलं आणि बिस्किट बनवायला आलेली आहेत. 1-1:30 वाजलेला आहे दुपारचा आणि जेव्हा त्यांचा फोन आलेला तेव्हाच मला सांगितलेलं की मी तूप तयार करण्यासाठी ठेवलेलं आहे, तूप झाल्याबरोबर लगेच येते म्हणून.
त्यानंतर यामध्ये दूध घातलं. 2 किलोसाठी दूध आपल्याला 1 लिटर लागणार आहे. तूप 600 ग्रॅम आणि दूध 1 लिटर लागणार आहे. आता हे पीठ मी ज्या गिरणीतून दळून आणते ना, तिथूनच यांनी सुद्धा हे पीठ दळून आणलेलं आहे. अगदी मस्त पीठ आहे. ते पीठ बघितल्यावर आणि साहित्य तर इतकं भारी आहे ना, 1 नंबर साहित्य आहे. हे जेव्हा मी मेजरमेंट टाकायला घेतलं तेव्हा मी ओळखलेलं की बिस्किट अशी 1 नंबरच ही होणार आहेत म्हणून. आता काय प्रॉब्लेम झाला मी तुम्हाला मेन सांगते. मी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे की पार्सल सुविधा आहे, बिस्किट वजन करून मी तुम्हाला 1 किलो देणार, बरोबर. तर मला मेसेज असे येतात की बिस्किट 1 किलोच्या पिठाची जेवढी होतील तेवढी देणार का. पण ताई तुम्ही विचार करा, आपण जेव्हा बेकरी प्रोडक्टमध्ये जातो तेव्हा समजा आपण तिथं लाडू घेतले तर लाडू 1 किलो वजन करून घेतो ना, का 1 किलोचे जेवढे लाडू बनवले तेवढे ते आपल्याला देतात, नाही ना. आणि त्याप्रमाणेच त्याचे दर आहेत. 1 किलोच्या बिस्किटाच्या प्रमाणातच ते दर आहेत. शिवाय फ्री शिपिंग आहे, शिपिंगसुद्धा त्यामध्ये आहे, कुरिअर चार्जेस त्यामध्ये आहे, पॅकिंग त्यामध्ये आहे आणि ते करून बिस्किटचे रेट लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, खरंच ही बिस्किटं महाग आहेत का. आणि बऱ्याचशाच कमेंट किंवा मेसेज असे या लागलेले आहेत की आम्ही साहित्य देतो आणि मजुरी किती घेणारा सांगा. अहो ताई, तुमच्याजवळ जिथं बेकरी आहे किंवा जिथं तुम्ही राहता तिथल्या आसपासच्या ठिकाणी जाऊन तुम्ही बिस्किटं बेक करून घेऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही, थांबून तुम्ही बेक करून घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणी अशा सुविधा आहेत की कस्टमरच्या समोरच बेक करून देतात आणि इकडं माझ्याकडे येण्याचा काही त्रास घेण्याची गरज नाही. तुमचा वेळ वाया जाणार, तुमचे पैसे वाया जाणार आणि इथं माझ्याकडं भरपूर गर्दी असते. त्यामुळं मलाही ते बिस्किट बनवायला वेळेत तुमच्या जमणार नाही. त्यामुळं मी सगळ्यांना सांगते की तुम्हाला बिस्किटं माझ्याकडची हवी असतील तर तुम्ही पार्सल मागवा, मी तुमच्या घरापर्यंत पोच करते. आणि तुम्हाला जर बनवूनच घ्यायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या बेकरीतून बेक करून घेऊ शकता. मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. अजून पण मला कमेंट त्याच येत आहेत की आम्ही साहित्य देतो, तुम्ही कुठं राहणार, मी कुठं राहणार, आहे की नाही सांगा बरं. बऱ्याच ताई अशा म्हणतात की तुमचा फोन लागत नाही किंवा तुमच्यासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करू का. आता हे बघा ताई, आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे ना, मी बिस्किट वगैरे बनवत आहे किंवा शूट सुरू आहे, तर तुम्ही सांगा मी कशी तुमच्यासोबत बोलणार आहे. आता इथं आवाज ओहनचा मी पूर्ण काढून टाकलेला आहे आणि माझा आवाज घातलेला आहे. पण जेव्हा मी समोरच्या व्यक्तीसोबत बोलते ना तेव्हा मला मोठ्याने आवाज काढून त्यांच्यासोबत बोलावं लागतं. असा ओहनचा आवाज असतो आणि दिवसभर अशी कामं सुरू असतात. मी केव्हा बोलणार आहे सांगा बरं तुमच्यासोबत. म्हणून मी कॉलिंगची सुविधा ठेवलेली नाही. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. रेसिपीविषयी माहिती आणि ज्या पार्सलविषयी तुम्हाला काही डाऊट असतील तर ते तुम्ही व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून बोलू शकता किंवा मला सांगू शकता. जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मी त्याची उत्तरं देत जाईन. पण असं होत आहे की यूट्यूबचे जे काही या रेसिपीविषयी प्रश्न असतील ते प्रश्न मला मेसेज करून तिकडे म्हणजे व्हॉट्सअपवरती जो माझा बुकिंगचा क्रमांक आहे त्याच्यावरती ते प्रश्न विचारले जातात. पण अशानं काय होतं आहे माहिती आहे का, मला इतकं डिस्टर्ब होतं आहे की ज्या ताईंची बुकिंग आहे त्यांचे मी चार्जेस घेतलेले आहेत त्यांना रिप्लाय करणं किंवा त्यांना वेळोवेळी सांगणं किंवा त्यांचा ॲड्रेस घेणं किंवा त्यांना कुठली बिस्किटं हवी आहेत हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या ताईंना माझी विनंती आहे की तुम्हाला
जी माहिती माझ्याकडून हवी आहे ना, ती माहिती मी सगळी तुम्हाला देते. फक्त यूट्यूबवरती कमेंट करून मला सांगा. सगळी माहिती देते. व्हॉट्सअपवरती कुणीही जो व्हॉट्सअप आहे ना बुकिंग नंबर, त्याच्यावरती कुणीही रेसिपीविषयी माहिती विचारू नका. कारण ज्या ताईंनी मला पैसे दिलेले आहेत, माझ्या विश्वासावर पैसे दिलेले आहेत, त्यांना रिप्लाय जाणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर अशा कमेंट्स जर त्याच्यावरती आल्या तर मला खूप कन्फ्यूज होतं आहे आणि तुम्हालासुद्धा उत्तरं द्यावी का नको द्यायला हा सुद्धा मला प्रश्न पडतो. आणि जर मी समजा तुम्हाला तिकडं मी मेसेजवरती जर रिप्लाय देत बसले तर ज्यांनी मला चार्जेस दिलेले आहेत, ज्यांना माझ्याकडून बिस्किटं हवी आहेत, त्यांना मी रिप्लाय कधी करणार सांगा बरं. त्यामुळं थोडंसं नाही ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. तुम्हाला प्रत्येक कमेंटची उत्तरं मी देत जाईन जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा. आणि बऱ्याचशाच ताईंना बिस्किटं बनवायला अगदी परफेक्ट येत आहेत. बऱ्याच जणांनी बिझनेससुद्धा सुरू केलेला आहे. स्टार्टिंगला थोडा बिझनेस सुरू केलेला आहे. ज्या ताई केक बनवतात ना, त्या ताईंनी हा बिझनेस सुरू केलेला आहे. त्यांनी मला फोटोसुद्धा पाठवलेले आहेत बिस्किटाचे. मग आता तुम्ही मला सांगा, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून किंवा कमेंट करून माझ्याकडून उत्तर घेऊनच त्यांनी हा बिझनेस सुरू केला नाही, तसं तुम्हीही करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. यामध्ये कुठलीही गोष्ट मी स्किप केलेली नाही किंवा कुठलीही गोष्ट मी सांगितलेली नाही असं झालेलं नाही. भरपूर मी याच्यावरती लेक्चर दिलेले आहे. कारण मला कमेंट जितक्या येत होत्या ना, ताई तुम्ही खूप बडबड करता, बडबड कमी करा आणि रेसिपी दाखवा. समजा मी बडबड कमी केली असते आणि नुसती रेसिपी दाखवली असती, खूप छान आहे खूप छान आहे असं म्हटलं असतं तर सगळ्या चुका तुमच्या झाल्या असत्या. त्यामध्ये जे अनुभव असतात ते मी ॲड केलेले आहेत. नुसती रेसिपी बघून कुठलीही गोष्ट बनवू शकत नाही आपण. तर त्याच्यासाठी अनुभवाचे बोल पण तेवढेच महत्त्वाचे आहेत. आता इथं यामध्ये मी पीठ घालून घेतलं, शिल्लक राहिलेलं दूधसुद्धा घालून घेतलं. गाईचं दूध आहे बरं का. मी म्हणजे बरेचसेच प्रश्न मला येतात, गाईचं दूध असावं का, ते गरम असावं, थंड असावं, विकतचं असावं, म्हैशीचं असावं. कुठलंही दूध असू दे चालतं, फक्त रूम टेम्परेचरचं असावं. फ्रीजमधलं थंड नको किंवा एकदम गरमसुद्धा दूध नको, हे महत्त्वाचं आहे. आता मी पीठ मळत्या वेळेस किती वेळा उठलेले आहे बघा. कारण हे नाहीत ऑपरेटरसाठी, त्यामुळं ऑपरेटर व्हावं लागतं मला, त्यामुळं असं उठावं लागत आहे. आणि या दोघींनी मिळून मला इतकी मदत केली ना, भरपूर मदत केली. ही 2 किलोची बिस्किट केल्यात असं अजिबात मला वाटलं नाही. भर आणि तीळ त्यांचे घरचे होते त्यामुळं भरपूर तीळ आणलेले. मला सांगितलं ताई किती तिळे लावायचे आहेत तेवढे बिनधास्त तुम्ही लावा. आणि आज ना मी जवळजवळ 15-16 किलो बिस्किटं बनवली बरं का. छान असे याचे गोळे तयार केले, तीळ लावून घेतले आणि 160 ओव्हनचं टेम्परेचर ठेवून 20 मिनटामध्ये ही बिस्किटं बेक करून घेतली. अगदी अशी खमंग भाजणीची सुंदर बिस्किटंही तयार झालेली आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. ज्यांना अशी शुद्ध तुपातील, दुधातील, घरगुती पद्धतीची बिस्किटं हवी आहेत त्यांनी दिलेल्या क्रमांकावरती नक्की बुकिंग